फायनली आपण पाहतोय ऐश्वर्या, जानकी, अवंतिका तिघेही बोलत असतात. अवंतिका म्हणत असते, जानकी वहिनी, तू सांगितल्याप्रमाणेच आता मी माझं काम सुरू करते. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, थांब अवंतिका, घाई करू नकोस तू. हे तुला बहुतेक जमणार नाही, मी करते. हे वाक्य ऐकल्यावर अवंतिका म्हणत असते, अगं ऐश्वर्या, तू करून कसं चालेल, तुझ्यावर तिला संशय येईल. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, नाही येणार, कारण मी जर आत गेले ना तर व्यवस्थित सगळं काही चेक करू शकते. तेवढ्यात जानकी अवंतिकाला म्हणत असते, अवंतिका, मला ऐश्वर्याचं म्हणणं पटतंय, तिलाच आत जाऊ दे. तू काळजी करू नकोस, ती आपलं हे काम बरोबर हँडल करेल. त्यावर अवंतिका म्हणत असते, जर जानकी वहिनी तुला असं वाटत असेल की या कामासाठी ऐश्वर्याच योग्य आहे, तर हे काम ऐश्वर्यालाच करू दे. आता मात्र तिथे शर्वरी आलेली असते आणि लगेचच आता तिघींनी आपला विषय बदललेला असतो. ऐश्वर्या लगेचच म्हणत असते, जानकी, जानकी, माझं खूप डोकं दुखतंय. त्यावर आता जानकी म्हणत असते, असं असेल ना तर एक काम कर ना, जाऊन जरा आराम कर. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो हो, मी जरा जाऊन आरामच करते. थोडा वेळ पडले ना तर मला बरं वाटेल. तेवढ्यात आपण पाहतोय आता ही जी शर्वरी असते ती म्हणत असते, अगं ऐश्वर्या, एक काम कर ना, हवं तर मी तुला गोळी देते, ती गोळी खा, तुला आराम वाटेल. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, गोळी देण्यापेक्षा ना एक विचार कर, माझा बेडरूम वरती आहे, तुझा बेडरूम इथं जवळच आहे ना, त्यात आराम केला तर चालेल का? त्यावर शर्वरी म्हणत असते, चालेल का म्हणजे काय, चालणार का नाहीये मला, जा जा आराम कर. आणि अशातच आता शर्वरीने थेट ऐश्वर्याला बेडरूम पर्यंत सोडलेलं असतं आणि लगेचच ती बाहेर आलेली असते. ऐश्वर्या स्वतःशी बोलत असते, वा, हे काम तर झकास झालं, आता तर मला काळजी करायची गरज नाहीये, मी आता आरामशीर आतमध्ये सगळी शोधाशोध करू शकते. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऐश्वर्याने थेट शर्वरीच्या बेडरूम मध्ये सगळी शोधाशोध करायला सुरुवात केलेली असते. आता याबाबत शर्वरीला काहीच माहिती नसते की या तिघींचा काहीतरी डाव आहे. आता शर्वरी बाहेर जानकीला म्हणत असते, जानकी बहिणी, मी काय म्हणते, आज जरा मला बाहेर जायचं आहे, तर तू मला मदत करशील ना माझ्या कामामध्ये? त्यावर जानकी म्हणत असते, शर्वरी बंस, अहो तुम्ही बोला, काय काम करायचं आहे, नका काळजी करू तुम्ही, मी करीन मदत. असं आता थेट जानकीने म्हणताच ऐश्वर्याला आता मी काहीतरी सांगायला विसरले आहे आणि जानकी बहिणी, मी तिला जरा गोळी सुद्धा देऊन येते, म्हणजे तिला आराम वाटेल. त्यावर जानकी म्हणत असते, अगं शर्वरी, तू नको काळजी करूस, तू एक काम कर, तुझी पॅकिंग कर, त्या ऐश्वर्याला मी जाऊन गोळी देते. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, ठीक आहे. आणि अशातच आता शर्वरी तिथून बाहेर गेलेली असते. तेवढ्यात अवंतिका म्हणत असते, जानकी वहिनी, ही शर्वरी खूपच डेंजर आहे, आपल्याला हिच्यापासून आता वाचून राहावं लागेल. त्यावर जानकी म्हणत असते, अवंतिका, फक्त हिच्या विरोधात काही पुरावे सापडू दे, मग आपण हिला बरोबर वठणीवर आणू. आता हे वाक्य ऐकल्यावर लगेचच अवंतिका म्हणत असते, जानकी बहिणी, खरं तर आता तू किंवा मी त्या शर्वरीच्या बाबतीत शोधाशोध करणाऱ्या ऐश्वर्याच्या बरोबर असलं पाहिजे. त्यावर जानकी म्हणत असते, एक काम कर अवंतिका, तूच जात, मी इथं बाहेरचं सगळं हँडल करते. आता अवंतिकाला जानकीचं म्हणणं पटलेलं असतं आणि लगेचच अवंतिका शर्वरीच्या बेडरूमच्या दिशेने चाललेले असते. इकडे आपण पाहतोय आता शर्वरीच्या बेडरूम मध्ये ऐश्वर्या चांगले शोधाशोध करत असते. आता ऐश्वर्या शर्वरीचं कपाट उघडते, कपाटाच्या आत नेमकं काय आहे हे सगळं शोधत असते आणि त्याच दरम्यान एक फाईल ऐश्वर्याला सापडलेली असते. त्या फाईलमध्ये नेमकं काय आहे हे सगळं आता ऐश्वर्या तपासत असते. पण त्या फाईलमध्ये विशेष काही असं ऐश्वर्याच्या हाती लागलं नसल्यामुळे ऐश्वर्याने ती फाईल तिथेच ठेवलेली असते आणि पुन्हा ती या ड्रॉवरमध्ये त्या ड्रॉवरमध्ये असं शोधत असते. आता हे सगळं शोधत असताना शर्वरी त्या बेडरूम जवळ येते आणि तेवढ्यात आपण पाहतोय शर्वरीने बेडरूमचं दार लकटलेलं असतं. आतमध्ये असलेल्या ऐश्वर्याला वाटलेलं असतं की बहुतेक जानकी किंवा अवंतिका असेल, त्यामुळे ऐश्वर्या अलर्ट झालेली नसते. आणि अशातच आता आतमध्ये थेट
शर्वरीची एंट्री होते आणि शर्वरी आतमध्ये शोधाशोध करणाऱ्या ऐश्वर्याला रंगेहात पकडते आणि त्यातच आता शर्वरी गोंधळ घालते. शर्वरीचा गोंधळ असा असतो की आता ऐश्वर्याला नेमकं काय करावं हे सुचत नसतं आणि अशातच आता ऐश्वर्या लगेचच बोलू लागते. काय गे शर्वरी, तू अशी अचानक कशी काय आलीस? त्यावर शर्वरी म्हणत असते, ऐश्वर्या ऐश्वर्या काय चाललंय तुझं हे? तू मला काय म्हणाले होतेस की तुझं डोकं दुखतंय, तुला फक्त थोडा वेळ आराम करायचा आहे. तुझा बेडरूम वरती आणि माझा बेडरूम खाली, म्हणून मी तुला या रूममध्ये येण्याची परवानगी दिली आणि तू इथे येऊन कसली शोधाशोध करत आहेस? म्हणजे तू माझ्या विरोधात काही पुरावा शोधण्याचं काम करत आहेस. त्याच वेळेला ऐश्वर्या लगेचच फाईल कपाटाच्या आत टाकत असते. तेवढ्यात शर्वरी म्हणत असते, लाज वाटत नाही तुला असं खोटं सांगून बेडरूम मध्ये शिरायचं आणि इथे आतमध्ये नको ती शोधाशोध करायची? ऐश्वर्या, आता मला तुझा डाव समजला आहे. एक काम कर, अशीच बाहेर चल. आता मी सगळ्यांसमोर तुझं थोबाड आणि तुझं हे सगळं झंगाट ओपन करते. तेवढ्यात आपण पाहतोय ऐश्वर्या शर्वरीला म्हणत असते, शर्वरी शांत हो, तुला जसं वाटतंय तसं काहीच नाहीये. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता शर्वरी म्हणत असते, मला जे वाटतंय ना ते अजून मी बोललीच नाहीये. ऐश्वर्या, मला डाऊट होताच तू माझ्या बेडरूम मध्ये येऊन काही ना काही शोधाशोध करणार आणि मला सगळ्यांसमोर तू पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करत होतीस. पण ऐश्वर्या, आत्ताच्या आत्ता मी खरा तुझा पर्दाफाश करणार आहे की तू माझ्या विरोधात कशी वागतेस ते. आणि अशातच आपण पाहतोय बाहेर असणाऱ्या जानकीने आता तिथे आतमध्ये काहीतरी गोंधळ चाललाय हे लगेचच समजलेली असते. जानकी लगेचच म्हणत असते, आता आज जाऊन मला सगळं सॉर्ट आउट करावं लागेल. तेवढ्यात आपण पाहतोय आता शर्वरी जोर जोरात म्हणत असते, ऐश्वर्या तू आता बघ काय अवस्था करते तुझी मी. आता जानकी बहिणींना सगळं काही सांगणार मी. आणि लगेचच आता ही जी शर्वरी असते ती बेडरूम मधून बाहेर पडते आणि हॉलमध्ये असलेल्या जानकीला म्हणत असते, जानकी बहिणी, या ऐश्वर्याने आपल्या सगळ्यांना फसवलंय. काय बोलली होती मगाशी ती? तिचं डोकं दुखतंय म्हणून तिला थोडा वेळ माझ्या बेडरूम मध्ये झोपायचं होतं. अगं तिने आज जाऊन तर सगळी शोध मोहीम सुरू केली. माझ्या विरोधात ती काही पुरावे मिळतात का हे शोधत होती. जानकी बहिणी, आत्ताच्या आत्ता या ऐश्वर्याला फरफटत घराबाहेर काढत सगळ्यांसमोर हिला चांगल्यातली चांगली शिक्षा सुनाव. त्यावर जानकी म्हणत असते, थांबा थांबा शर्वरी बंस, तुम्ही जे काही बोलताय ना त्या गोष्टीचा 100% विचार करा आणि मगच बोला. त्यावर लगेचच आता शर्वरी म्हणत असते, म्हणजे काय चुकले मी? माझं काय असं चुकलंय की तुम्ही लोक मला धाऱ्यावर धरताय? तेवढ्यात आपण पाहतोय आता मागून ऐश्वर्याने सगळी शोधाशोध करत बाहेर येत जानकीला सिग्नल दिलेला असतो की जानकी काम झालंय. त्यावर जानकीला आता जरा जास्तच जोश येतो आणि जानकी स्वतःशी बोलत असते, आता तर या शर्वरीला तिची योग्य ती जागा आणि लायकी दाखवून देण्याची वेळ आली आहे. आणि अशातच आता तिथे सुमित्रा आलेली असते. सुमित्रा म्हणत असते, काय चाललंय जानकी, एवढा मोठा गोंगाट का करताय तुम्ही? त्यावर शर्वरीने लगेचच म्हटलेलं असतं, आई गोंगाट मी करते आणि तो मला करावा लागला, तोही फक्त या ऐश्वर्यामुळे. ऐश्वर्या माझ्याशी खोटं बोलली आणि माझ्या विरोधात जाऊन ती माझ्याच बेडरूम मध्ये माझ्या विरोधात पुरावे शोधत होती. तेवढ्यात सुमित्रा म्हणत असते, पुरावे तुझ्या विरोधात? तू काय केलंयस? त्यावर जानकीला आता मध्ये पडावं लागतं. जानकी म्हणत असते, आई तुम्ही थांबा, शर्वरी वंश जरा अतिच करत आहेत. शर्वरी वंश शांत व्हा आणि एक गोष्ट समजून घ्या, तुम्ही ज्याप्रमाणे आता गोंधळ घालताय ना त्याप्रमाणे आता तुम्ही स्वतः अडकणार आहात. त्यावर शर्वरीचा ताबा सुटतो आणि लगेचच शर्वरीने आता ऐश्वर्याची गचंडी धरून तिला मध्यभागी आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. आता हे सगळं जानकीला अजिबातच आवडलेलं नसतं. जानकीने मागचा पुढचा विचार न करता साटकन शर्वरीचं थोबाड फोडलेलं असतं. एका झटक्यात जानकीने शर्वरीला तिची लायकी दाखवून दिलेली असते. आणि अशातच आपण पाहतोय सुमित्रा जानकीला म्हणत असते, जानकी अगं काय चाललंय हे तुझं? असं का वागतेस तू? आणि तू माझ्या मुलीवर हात कसा उचलू शकतेस? त्यावर जानकी म्हणत असते, आई
तुम्हाला वाटत असेल की मी चुकीची आहे, पण जरा सगळा तपास करा आणि मगच तुम्ही बोला, खरंच मी चुकीची आहे का? अहो आई, या तुमच्या मुलीने, जिला तुम्ही लाडाने वाढवलं, हिने तुमचा विश्वासघात केलाय. हे सगळं ऐकल्यावर सुमित्रा म्हणत असते, म्हणजे? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, आईंना समजणार नाही, नीट साध्या सोप्या भाषेत समजाव. हे सगळं ऐकल्यावर मात्र मागचा पुढचा विचार न करता आता जानकी लगेचच बोलत असते, हो हो, अगदी बरोबर बोलतेस तू ऐश्वर्या. आणि अशातच आता ऐश्वर्याला बाजूला करत जानकी म्हणत असते, आई, या शर्वरी वंशनच्या बेडरूम मधून ऐश्वर्याने असा काही पुरावा मिळवला आहे ना, तो पुरावा पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः 4 पावलं पुढे येत या शर्वरीचं फक्त थोबाडच नाही तर अख्ख्या शर्वरीला तुम्ही बदडून काढाल. हे सगळं ऐकल्यावर आता थेट मागचा पुढचा विचार न करता सुमित्रा म्हणत असते, जानकी, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलीवर आरोप करतेस तू, पण हा आरोप जर खोटा निघाला तर? त्यावर जानकी म्हणत असते, कसा कसा खोटा निघेल? हवं तर मी तुम्हाला आत्ता शर्वरीच्या विरोधात पुरावा दाखवते. त्यावर लगेचच आता शर्वरी म्हणत असते, जानकी बहिणी, प्लीज, काय करतेस तू हे? अगं, अशा पद्धतीने तू मला समूह नष्ट करून टाकशील. त्यावर जानकी म्हणत असते, शर्वरी वंश, तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलाच पाहिजे. तुम्ही नेमक्या आहात कशा हे सगळ्यांना कळलंच पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट शर्वरीला कळून चुकलेलं असतं की आज आपल्या सगळ्या कृत्याचा पर्दाफाश होणार आहे. त्यामुळे शर्वरी आता गप गुमान तिथे उभी असते. तेवढ्यात जानकी म्हणत असते, काय ऐश्वर्या, फक्त ऐकत बसणार आहेस का? दाखवते पुरावे, आईंना सुद्धा बघू दे की त्यांच्या या लाडक्या लेकीने आतापर्यंत काय काय केलंय. हे सगळं ऐकल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, ठीक आहे, असं असेल तर मी आत्ताच्या आत्ता पुरावा दाखवायला तयार आहे. लगेचच आता ऐश्वर्याने स्वतःच्या हातात असलेले ते काही पेपर्स जानकीच्या हातात दिलेले असतात. आता जानकी ते पेपर्स नीट पाहते आणि म्हणत असते, बाप रे, शर्वरी वंश, तुमच्या विरोधात इतके घाणेरडे पुरावे आहेत. अहो, तुम्हाला लाज कशी वाटली नाही हे सगळं करताना? त्यावर शर्वरी लगेचच जानकीच्या हातातील ते पुरावे खेचून फाडण्याचा विचार करत असते. पण तेवढ्यात अवंतिका तिथे सिक्युरिटी सारखी उभी असते की ही शर्वरी कधीही काही करेल आणि जेव्हा ही हमला करेल त्याच वेळेला हिचं साटकन थोबाड फोडायचं. आणि अशातच आपण पाहतोय आता जानकी ते पेपर्स बाजूला असणाऱ्या सुमित्राच्या हातात देत असते. त्याच वेळेला शर्वरीने आता ते पेपर्स खेचून फाडण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण अवंतिकाने सटासट शर्वरीचं एका झटक्यात थोबाड फोडलेलं असतं. जोरात फटका पडल्यामुळे ऐश्वर्याच्या समोरच असलेल्या शर्वरीच्या हातातून पेपर्स खाली पडतात. लगेचच जानकी ते पेपर्स गोळा करते. आता शर्वरीला आणखी ही अवंतिका तुडवत असते. तेवढ्यात सुमित्रा म्हणत असते, अगं ए, काय चाललंय तुझं, थांब जरा. तेवढ्यात जानकी म्हणत असते, थांबा आई, आधी हे पेपर्स बघा आणि मगच तुम्ही या शर्वरीच्या विरोधात काहीतरी बोला. आता सुमित्रा ते पेपर्स पाहते आणि त्यानंतर सुमित्राला एकच धक्का बसलेला असतो. सुमित्रा म्हणत असते, बाप रे, म्हणजे हे सगळं असं आहे तर? आता हे सगळं असं आहे तर हे जेव्हा फायनली आता सगळ्यांना कळतं त्यावेळेला मात्र शर्वरीला कळून चुकतेलं असतं की आता आपण कोणालाही तोंड दाखवायच्या लायकीचे उरलेलो नाही आहोत. आणि अशातच आता शर्वरी थेट तिथून बाहेर पडत असते. तेवढ्यात जानकीने तिला धरलेलं असतं. जानकी म्हणत असते, अगं कुठे निघालीस तू? त्यावर शर्वरी म्हणत असते, मला जाऊ दे. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणत असते, अच्छा, म्हणजे सगळं करून सवरून तुला आता पळायचं आहे तर? तेवढ्यात सुमित्रा म्हणत असते, जानकी, हिला कुठेही जाऊ द्यायचं नाही. आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन कर आणि थेट हिला पोलिसात दे. आता हे सगळं ऐकल्यावर शर्वरी सुमित्राला म्हणत असते, अगं आई आहेस ना माझी तू? आई असून सुद्धा तू माझ्या विरोधात एकही शब्द बोलत नाहीयेस. या बाहेरून आलेल्या बायकांच्या समोर तू झुकतेस. त्यावर सुमित्राने लगेचच आता बाजूला असलेला दांडका उचललेला असतो आणि लगेचच आता सुमित्रा बोलू लागते, शब्द जपून वापर, नाहीतर या दांडक्याने चारी बाजूने सुजवून काढीन. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरी रडायचं नाटक करते आणि भोकाड पसरते.
शर्वरी म्हणत असते, वाटलंच मला या जानकीच्या, या ऐश्वर्याच्या आणि या अवंतिकाच्या नादाला लागून तू स्वतःच्या सख्या मुलीला दूर लोटत आहेस का, तर आता तुला माझी काडीचीही किंमत नाहीये. हे सगळं ऐकल्यावर आता सुमित्रा म्हणत असते, अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय की मी तुझ्यावर कधी प्रेमच केलं नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता जानकी म्हणत असते, आई, कुठं तुम्ही या शर्वरीच्या बोलण्यावर लक्ष देताय? ही फक्त स्वतःचा विचार करणारी आहे. इतरांना ती फाट्यावर मारते, अशा वेळी तुम्ही सुद्धा हिला फाट्यावर मारलं पाहिजे. हिला हिची अवकात दाखवली पाहिजे. त्यावर लगेचच आता सुमित्राने म्हटलेलं असतं, आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन कर जानकी आणि दे हिला पोलिसात. सगळे पुरावे सुद्धा दे. उद्या मागे ही सुटली नाही पाहिजे. तेवढ्यात आपण पाहतोय आता शर्वरी तिथून फायनली पळण्याचा प्रयत्न करत असते, पण अवंतिकाने तिला घट्ट धरलेलं असतं. अवंतिका म्हणत असते, अजूनपर्यंत मी तुझ्यावर हात उचललेला नाहीये. मला हात उचलायला भाग पाडू नकोस, कारण एकदा का मी हात उचलला ना तर मी थांबत नाही, आणि जर मी थांबले तर मी उचलत नाही. आता तुला काय समजायचं ते समज, पण मला तू आता अजिबातच डिवचू नको. तेवढ्यात अवंतिकाच्या समोर असलेल्या शर्वरीला कळून चुकलेलं असतं की आता आपला चांगलाच पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे अवंतिका आता गप गुमान एकदम फाट्यावर मारल्यागत झालेली असते आणि अवंतिका म्हणत असते, वाट लागली माझी. मित्रांनो, इथे तर आपल्याला 100% समजून आलं आहे की काहीही झालं तरी आता अवंतिकाची सुटका अजिबातच होणार नाही, कारण अवंतिकाला तिची लायकी दाखवण्यासाठी जानकीने चांगलीच आता कंबर कसलेली आहे. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा, आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.